हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना. तर जुम्मा पिक्चर कुणी कुणी बघितलेला आहे, जुम्मा सिनेमा निर्मिती सावंतचा. त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा बरं का. मला पण माहीत नव्हतं का तो सिनेमा आहे, हे मला पण माहीत नव्हतं. परवा रात्री काय झालं, अचानक मला ना शॉर्ट व्हिडिओ पडला निर्मिती सावंतचा. आणि एवढे म्हणजे ना एवढं छान असं ते डायलॉग आणि ते निर्मिती सावंत, म्हणजे तिच्या बोलण्यामध्येच कॉमेडी आहे. चेहऱ्यावर दिसू दे अगर न दिसू दे, पण त्या निर्मिती सावंत ज्या बोलतेच नाही का त्याच्यावर मध्येच ती कॉमेडी होऊन जाते. असं नाही फिरायला जायचं आम्हाला, आम्हाला असं फिरायला जायचं. म्हणजे किती त्या शब्दामध्ये कॉमेडी आहे. हे ज्यांनी ज्यांनी ते पिक्चर बघितलेलं आहे ना त्यांनाच ते काढणार. आणि खरं म्हणजे ना पूर्ण सगळा पिक्चर निर्मिती सावंतनी, असं मला वाटतं की त्यांच्यामुळं तो एवढा प्रसिद्ध झाला, किंवा काय जे झालं असेल ते त्यांच्यामुळं. त्याच्यामध्ये बऱ्याच जणी आहेत बरं का. आणि तुम्हाला छोटं छोटं त्याच्यातलं ना, म्हणजे मला जेवढं आवडलं त्यातलं थोडं थोडं मी तुम्हाला सांगते. पण महत्त्वाचं म्हणजे कोणी कोणी बघितला आहे तो सिनेमा ते पण मला सांगा बरं का. आणि मी म्हणजे पहिला भाग बघितला का दुसरा भाग बघितला यातलं मला काहीच माहीत नाही. आणि मी सिनेमा पण काही एवढा पूर्ण बघितलेला नाही, म्हणजे थोडं थोडं बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये रिंकू राजगुरू, सायली, परत तुमच्यासाठी काय पण मधली ती, तिचं नाव काय ती मला आठवत नाही आता, क्षितिजोग, परत बऱ्याच जणी आहेत आता मला सगळ्यांची. सुहास का काहीतरी नाव आहे बघा, ते एकदम वयस्कर आहेत त्या. आणि बरे म्हणजे आता नावं नाही मला सगळ्यांची आठवत, पण त्यातले जे डायलॉग आहेत नाही का, ते डायलॉग लय भारी आहेत. आणि त्याच्यात ते निर्मिती सावंतची कॉमेडी एकच नंबर कॉमेडी आहे त्यांची. तर कुणी जर बघितला नसेल नाही का तो पिक्चर, तर आवर्जून तो पिक्चर बघा तुम्ही. क्षितिजोग आणि निर्मिती सावंत म्हणजे. आणि ते बाकीचे सगळेजण आहेत नाही का, मग ते मासे पकडायचे ती काठी नसते का, ते आणि असं उडवतेच बघा ती मासा सापडला की. मग ते बरेच जण ना ते स्टिक घेऊन ते मासे पकडायला थांबलेले असतात. आणि क्षितिजोग आणि निर्मिती सावंत त्या दोघीजणी खुर्चीत बसलेल्या होत्या. तर मग निर्मिती सावंत म्हणते, हे इथं बसून आपण करायचं काय, चला आपण फिरायला जाऊया. आणि त्या इंग्लंडला गेलेल्या असतात बरं. ही सगळी फॅमिली, सगळ्या ह्या बायका आहेत नाही का, त्या सगळ्या इंग्लंडला गेलेल्या असतात. आणि मग ह्या दोघीजणी जातात फिरायला. गेल्यानंतर मग आता कार, तिथं कुठली कार असते काय ते एवढं काही मला नाही माहिती. ते इंग्लंडमधलं मी कशाला इंग्लंडला गेले मला काय त्यातलं माहिती. मग त्या कारमध्ये जाऊन बसतात. बसल्यानंतर निर्मिती सावंत ती कार चालवायला घेते. मग तिला सुचित्रा बांदेकर म्हणते, तुला येते का कार चालवायला? येते म्हणले. तर म्हणते कशी, तू कधी कार चालवलेली आहे? तर मग ते 30 वर्षापूर्वी कार चालवतात. तर सुचित्रा बांदेकर म्हणते, अगं नाही म्हणते, हे पाय गिअर कुठे? तर मग ती आहे की पायात. तर ती कार असते ना, ही असते इलेक्ट्रिक कार असते ती. तर त्या कारचा पण तो किस्सा एवढा भारी आहे ना. तो जेव्हा बघणार ना तुम्ही व्हिडिओ, सिनेमा तुम्ही बघणार ना, तेव्हा तुम्हाला ते कळणार. आता तो सिनेमा कधी आला आणि कधी गेला ही काय मला माहीत नाही. पण मला व्हिडिओ बनवायचा का वाटला, तर मला निर्मिती सावंतचे डायलॉग आवडले आणि त्यांनी केलेली कॉमेडी ती मला आवडली, म्हणून हा सिनेमा बनवलेला आहे. आपला सिनेमा नाही रे, व्हिडिओ बनवला आहे. डॉबला तुम्ही सिनेमा बनवते, माझ्यावरच एखाद दिवशी सिनेमा तयार होईल. तर असं सांगायचं होतं तुम्हाला. आणि नवऱ्याकडं परवानगी मागायला गेली नव्हती निर्मिती सावंत, सांगायला गेली ती आम्ही जाणार आहे म्हणून. आणि त्यांची सून घेतली, रिंकू राजगुरू सून घेतलेली आहे निर्मिती सावंतची. एवढं म्हणजे का नाही, वाकून त्यांना बुटाची लेस पण बांधायला येत नसते. तर ते सिद्धार्थ चांदेकर आहेत त्याच्यामध्ये.
त्यांनी त्यांच्या बोटाची लेस बांधलेली. मध्येच व्हिडिओ बंद करायला लागला, ते जरासं काम लागलं म्हणून बंद केला मध्येच व्हिडिओ. तर एवढंच मला सांगायचं आहे की नक्की तो सिनेमा बघा, जिम्मा. त्याच्यामध्ये भरपूर सारी अशी कॉमेडी आहे म्हणून बघायचा. कारण कसं असतं माहिती का, काहीतरी माणसाला दुःख विसरायला लावणारा सिनेमा. ज्यावेळेस आपल्याला म्हणजे असं करमत नाही किंवा आपल्याला काहीतरी वाईट वाटतं, म्हणजे आपलं मन नाराज असतं, तर तेव्हा ना निर्मिती सावंतचे डायलॉग बघा. नक्की तुम्हाला एकदम असं भारी वाटेल की अरे आपण हा सिनेमा बघायला लागत होता असं. कारण मला ना त्या दिवशी अचानक संध्याकाळ म्हणजे झोप येईना म्हणून आपलं यूट्यूब असं बघत होते. तर बघितल्यानंतर ना मला त्यांचा डायलॉग एक दिसला, मग त्याच्यात मला समजलं. मग नंतर मग मी थोडा पिक्चर बघितला तो, आणि थोडे त्यांचे छान छान असे डायलॉग बघितले, आणि त्यांचे जे चेहऱ्यावरचे हावभाव होते नाही का, असं. नवरा त्यांना विचारतो, हे केसांचं काय केलं ग, केलं असं टॉक केलं, टॉक असं. म्हणजे त्यांनी हेअरस्टाईल अशी वेगळी केलेली असते. बरंच काय काय आहे त्या सिनेमामध्ये. तर नक्की तो सिनेमा बघा. जसं बाय पण भारी देवा सिनेमा आहे ना बघण्यासारखा बायकांना, तसाच हा सिनेमा आहे जिम्मा. आणि कुणी कुणी बघितला ते बाकी मला सांगायला विसरू नका बरं का. आणि ज्यांनी बघितला नाही ना त्यांनी नक्की बघा तो सिनेमा. तर चला बाय बाय, एवढंच सांगायचं होतं मला. आवर्जून जिम्मा सिनेमा बघा. जिम्मा 1, जिम्मा 2 2 पार्ट आलेले आहेत, आवर्जून बघा. निर्मिती सावंतची कॉमेडी. हां, त्याच्यातली एक नटी आहे सुहास जोशी. सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग आणि सुचित्रा बांदेकर ह्या जरा म्हणजे जरा मोठ्या, आणि त्या बाकीच्या सगळ्या मग अशा मुली आहेत. त्या जरा तरुण आणि ह्या जरा थोड्याशा वयस्कर. तर नक्की बघायला विसरू नका बरं का. महत्त्वाची म्हणजे निर्मिती सावंतची कॉमेडी म्हणून सिनेमा बघा. चला बाय बाय.